देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. अग्रसेनेच्या माध्यमातून वसई विरारकरांच्या जनतेकडून समस्या जाणून घेण्यात आल्या. अग्रसेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास काका पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. विरार महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात अग्रसेनेने शेण का लावू नये असे जनजागृती करत आपला संताप व्यक्त केला व आंदोलन करण्यात आले. भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी अग्रसेना रस्त्यावर उतरून 40 इमारतींच्या बेकायदेशीर कारवायाला आळा घालण्यासाठी व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भूमाफियांकडून सर्वसामान्य व्यक्तींना धमकवण्याचं काम या भ्रष्ट अधिकारीला सोबत घेऊन करत आहेत. महानगरपालिकेचे भ्रष्ट उपायुक्त आयुक्त यांच्या विरोधात अग्रसेना व सर्व वसई विरारकर एकत्र जमले होते. अग्रसेनाने पुकारलेल्या आंदोलनाला जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनातून बेदखल करत नाही तोपर्यंत आंदोलन हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. मी सर्वसामान्यांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहील. एकही भूमाफियांना गोरगरिबांची जागा काबीज करू देणार नाही. तोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत असाच लढा आमचा चालू राहील असे महाराष्ट्र राज्याचे अग्रसेनेचे उपाध्यक्ष कैलास काका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.